नमस्कार मैत्रिणींनो, मी आदिती मिंडे. माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला छान मस्त हळदीतले पातोळे करून दाखवणार आहे. हळदीची पानं आता गावात खूप मस्त येत असतात पावसाळ्यामध्ये. तेव्हा पावसाळ्यात पण हा खास करून हा पदार्थ केला जातो कोकणात. बघा मी कशी करते ती हळदीच्या पानातले पातोळे. इथे मी हळदीची पानं घेतली आहेत. खूप छान मस्त हिरवीगार बाजारातून पानं आणलेत. तिथं बघा सुगंध किती मस्त वास येतो छान. त्यासाठी काय काय साहित्य लागतं बघा. तांदळाचं पीठ, गूळ, खोबरं, वेलची. इथे मी तूप टाकून गूळ खोबरं टाकून मिक्स करून आता आपण चूरण करून घेतलं इथे खोबऱ्याचं. आता मी उकड काढून तांदळाच्या पिठाची उकड काढायची आणि पीठ करून घ्यायचं. त्यासाठी मी पाणी इथे उकळत ठेवलं आहे. त्यात मीठ टाकलं आहे, तूप टाकूया थोडंसं आणि तांदळाचं पीठ टाकून अशी उकड तयार करून घ्यायची. आता ही उकड थंड झाली की मस्त हाताने मळून घ्यायचं पीठ. छान पीठ मळलं ना की छान पातोळे आपले होतात. बघा कसे मी मळून घेतले पीठ, ते छान मऊ मऊ करून घ्यायचं. आणि लिंबाच्या आकार एवढे छान छान असे गोळे छोटे छोटे करून घ्यायचे. पीठ चांगलं हातावर मळून घ्यायचं, म्हणजे पातोळे आपले फाटत नाही, काय नाही. बघा कसे मळून घेतले मी छान. आता हळदीची पानं मी स्वच्छ धुवून पुसून घेतलीत. आता त्याचे आपण 2 तुकडे करू शकता पानाचे. मोठी साईज असेल तर 2 तुकडे करायचे पानाचे, नाहीतर अख्खं ठेवायचे छोटे असतील तर मी ते 2 तुकडे करून घेतलेत पानाचे. बघा कशी चाळण घेतली इथे मोदकाची आपली. त्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि इथे मी हळदीचं पान घेतलं आहे. त्या पानाला मस्तपैकी असं तेल लावायचं, म्हणजे आपलं पीठ चिपकत नाही त्या पानाला. आणि चांगले थापून पातळ असं गोल चांगलं थापायचं. पूर्ण आपल्या बोटाच्या साहाय्याने त्याला थापून घ्यायचं असं पानावरच. आणि नंतर मग मध्ये पूर्ण गोल झालं थापून की मध्ये चूरण टाकायचं. जे आपण आता खोबऱ्याचं चूरण केलं आहे ना, ते इथे मध्ये असं टाकून घ्यायचं. जेवढं म्हणजे पाहिजे तेवढं टाकायचं आपल्याला. जास्त पाहिजे जास्त, कमी पाहिजे कमी. आणि असं मस्त साईडने असं बंद करून घ्यायचं. ते पानाचे ठसे ना पूर्ण त्या पिठावर असे येतात उकळल्यानंतर. ते बघा तुम्हाला पुढे दाखवते मी. असे पूर्ण बंद करून घ्यायचं आणि एक एक करून असं मी चालणीमध्ये करून घेते सगळे पातोळे. आणि एका टोपात पाणी गॅसवर तापत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये ही चाळण ठेवायची आणि झाकण टाकून 5 मिनटं आपण वाफवून द्यायचं. बघा कसे मस्त छान वाफलेत माझे. आता मी हे सगळं काढून घेते आणि बघा तुम्ही कसं ते मस्त छान वाफलेत. आणि शिरा चांगल्या उठतात बघा पानाच्या. तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये छान शिरा येतात. मस्त असे पातोळे माझे तयार झालेत. तर माझी रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझी रेसिपी कशी झाली ते. आणि तुमच्या आशीर्वादे मला इथपर्यंत पोचवले. आताही मला असंच पुढे न्या.